सामाजिक बांधिलकी जपत गरीब व गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या भगवान अग्रसेन चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे आयोजित भव्य सामूहिक विवाह सोहळा रविवारी उत्साहात पार पडला। या सोहळ्यात 20 जोडपी विवाह बंधनात अडकली। गंगाधाम रोड येथील गोयल गार्डन आईमाता मंदिरासमोर सुमारे 3 एकर परिसरात भव्य मंडप उभारून हा सोहळा पार पडला। ज्येष्ठ समाजसेवक रतनलाल गोयल यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हिंदू धर्मीय परंपरेनुसार सर्व विवाह विधी पार पडले। नवविवाहित जोडप्यांना सामाजिक, राजकीय व उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले। यामध्ये माजी आमदार मोहन जोशी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, माजी नगरसेवक अभय छाजेड, प्रवीण चोरबोले, गीता गोयल यांच्यासह लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। फाउंडेशनचे विश्वस्त राजेश अग्रवाल यांनी सांगितले की वाढत्या सामाजिक व आर्थिक विषमतेच्या पार्श्वभूमीवर सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज बनली आहे। विवाह समारंभांवरील अवाजवी खर्चामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येतो। विशेषतः मुलीच्या विवाहाची चिंता पालकांसाठी मोठे ओझे ठरते। अशा वेळी सामूहिक विवाह सोहळे समाजात एकात्मता, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीचा सकारात्मक संदेश देतात। या सोहळ्यात विवाह बंधनात अडकलेल्या प्रत्येक जोडप्याला कपाट, पंखा, गादी, चादर, मिक्सर, देव्हारा तसेच भांडी-कुंडी संच असे गृहउपयोगी साहित्य भेट स्वरूप देण्यात आले। तसेच वधूवरांना संपूर्ण वस्त्रसंच, मंगलसूत्र आणि आवश्यक वैवाहिक साहित्यही प्रदान करण्यात आले। या उपक्रमाचे यंदा 13वे वर्ष असून मागील 13 वर्षांत एकूण 261 जोडप्यांचे विवाह या माध्यमातून लावण्यात आले आहेत। राजेंद्र बाठिया, अध्यक्ष दीपुना मर्चंट चेंबर। रतनजी गोयल हे आमचे मार्केटचे सभासद आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। प्रथम मी त्यांना शुभेच्छा देतो आणि वाढदिवस ज्या पद्धतीने ते साजरा करतायत ते एक कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे। मागचे 13 वर्ष ते 20, 25, 50 अशा पद्धतीने सामूहिक विवाहाच्या कार्यक्रमाचं आयोजन करतायत। अगदी मनापासून तन मन धन देऊन अतिशय सुंदर पद्धतीने ज्या लग्न सोहळ्यात ते संपन्न करत असतात, अशा सोहळ्यामध्ये येण्याचं आम्हाला सौभाग्य मिळालं हे आमचं भाग्य आहे। त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना चांगलं आरोग्य मिळो आणि असाच वाढदिवस त्यांचा सतत साजरा होत राहो। धन्यवाद। जय गणेश। गेले 13 वर्ष झाले हा जो अग्रवाल समाजातर्फे हा जो सामूहिक विवाह साधारण 261 जोडप्यांचा आतापर्यंत या ठिकाणी सामुदायिक विवाह म्हणजे फार एकदम चांगलं काम आहे। समाजासाठी एक दिशा देणारं काम आहे आणि हे सगळे समाज मिळून हे रतनलालजी जे गोयल आहेत गेली 13 वर्ष हे कार्य करतात। या कार्याला मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून असंच समाज कार्य चालू राहावं ही गणरायाचरणी प्रार्थना। जय गणेश। वाढदिवस देखील आहे। आज रतनलालजींचा आज वाढदिवस सुद्धा आहे। तर अशा व्यक्तीला गणपती बाप्पा जास्तीत जास्त आयुष्य देऊन त्यांच्या हातून हे समाज कार्य घडावं असं मला वाटते। जय गणेश। रतन शेठ गोयल यांच्या 73 निमित्त वाढदिवसानिमित्त आज त्यांनी सामूहिक विवाहाचा कार्यक्रम पार पाडला आहे। गेले 13 वर्ष झाले हे दरवर्षी हा अशा पद्धतीने सामूहिक विवाह करतात। हा सामूहिक विवाह त्यांचा खूप मोठा आणि जसं घरामध्येच लोक लग्न करतात त्या पद्धतीने हे दरवर्षी लग्न करतात। मी श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे यांच्या वतीने मी रतन शेठ गोयल यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय माता दी। आज या ठिकाणी सामुदायिक विवाहाच्या निमित्ताने नववधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलो। पण गेले अनेक वर्ष माझे जुने सहकारी रतन शेठ गोयल यांचा वाढदिवससुद्धा आजच असतो आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना जी सामाजिक एक जाणीव आहे त्या सामाजिक जाणीव ठेवून त्याने वाढदिवस साजरा करीत असताना सर्व समाजातील, असं नाही की एका समाजातील, तर सर्व समाजातील लोकांना एकत्र करून सामुदायिक विवाहाच्या रूपाने या ठिकाणी हे कार्यक्रम करतात। त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो। मी गणेश घुले, मार्केट कमिटी सदस्य।
जे आपले रतनजी गोयल यांचा आज वाढदिवस असतो दरवर्षी. याच दिवशी ते सामुदायिक विवाह असतो. यांचा हा खूप मोठा उपक्रम आहे. असा उपक्रम प्रत्येक जणांनी करावा. गोरगरिबांच्या घरातली लग्न व्हावीत हीच या दिवशी शुभेच्छा देतो आणि सगळ्या नव दाम्पत्यांना माझ्या घुले कुटुंबियाच्या वतीने शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. महाराष्ट्र राज्य सचिव शिवसेना अल्पसंख्याक विभाग माननीय रवी अग्रवाल व रतनलाल अग्रवाल साहेब जे दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त लग्न सोहळा करतात ते खूप चांगलं आहे. सर्व धर्म सर्व लोकांना घेऊन ते विवाहिक सोहळा करतात. तर असेच ते चांगले काम करत राहू हेच देवाचरणी मी विनंती करतो आणि आपले 2 शब्द थांबवतो. नमस्कार, माझं नाव सुहास कांबळे. सुहास कांबळे, एरडा प्रभाग प्रमुख शिवसेना. खूप चांगल्या प्रकारे रतन अग्रवाल यांनी वाढदिवसानिमित्त नियोजन केलं गोयल यांनी साहेबांनी आणि आमचे रवी अंकल यांच्यामुळे आम्ही इथं आलेलो आहे पहिल्यांदा. पण हे सामुदायिक विवाह बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि असं त्यांनी समाजासाठी काम करावे कारण की यांना अशा गोरगरिबांना आशीर्वाद भेटतो. ते खूप मोठं काम करतात आणि आमच्या वतीने पण त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.